नमस्कार मैत्रिणींनो, तर आजचा ब्लॉग आहे तो थोडा लेट चालू करतेय। तर आता मी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे। आज आहे दिवस 6वा पारायणाचा, आज 6वा दिवस आहे आणि उद्या पारायणाचं उद्यापन मी करणार आहे। तर खूप छान वाटतंय आणि शुक्रवारी पारायणाचं उद्यापन येणार आहे। तर खूप छान वाटतंय आणि खूप फ्रेशही वाटतंय। तर मी आज येलो आणि असा मँगो कलर टाइप कलर आहे आणि त्याला पिंकचं कॉम्बिनेशन आहे, तर अशी ही साडी वेअर केलेली आहे। तर मैत्रिणींनो, ही साडी मला खूप आवडते आणि स्पेशली पिवळ्या कलरच्या साड्या प्रत्येक शेडमध्ये माझ्याकडे आहेत, मला खूप आवडतं। तर इथे मी तुम्हाला पूर्ण साडी दाखवलेली आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला ज्वेलरी दाखवणार आहे। तर ही ज्वेलरी मला ज्या रिया पवार ताई आहेत, ज्यांनी मला लक्ष्मीचे ते पावलं पाठवलेले, करंडे पाठवलेले, तर त्या ताईंच्या भावाचं ज्वेलरी ऑनलाईन ज्वेलरीचं शॉप आहे, तर तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता। तर त्यांनी मला कोल्हापुरी नेकलेस, त्यानंतर छान अशी मंगळसूत्र असलेली ठुशी पाठवलेली आहे आणि आपली पारंपरिक मोत्याची नथ आणि ह्या बँगल्स, तर आणि सोबत इयरिंग्ससुद्धा आहे। तर छान सेट आहे, तुम्हाला 800 ते 850 मध्ये हा संपूर्ण सेट मिळतोय। तर अकॉर्डिंग टू प्राईस सेट छान आहे। तुम्हाला जर हवं असेल कमी किमतीत आणि भरपूर असे दागिने, तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतात। त्यांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल, तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करून ऑर्डर करू शकता। ज्वेलरी छान आहे, नक्की ऑर्डर करा। उद्या पारायण आहे आणि पारायणाची तयारी बरीच अशी मी आजच करणार आहे, कारण 10 वाजेपर्यंत संपूर्ण स्वयंपाक होऊन नैवेद्य दाखवायचा आहे उद्या। तर त्यासाठी मला खूप पटापट करावं लागणार आहे सगळं, आणि सकाळीच ग्रंथ वगैरे सगळं व्यवस्थित वाचून 6 वाजेपर्यंत माझं सगळं व्हायला हवं, तेव्हा व्हिडिओ प्लस पारायणाच्या दिवशी मी काय काय करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करू शकेल। तर आत्ताचा हा ब्लॉग मी आत्तापासून स्टार्ट केलेला आहे, यातच पारायणाचं जे उद्यापन मी करणार आहे ते पण मी यातच दाखवेल। फक्त डे 4चा आय थिंक व्लॉग जो आहे तो मी शूट केलेला नाहीये, तर त्या दिवशी माझे यूट्यूबचे बरेच असे व्हिडिओ, इंस्टाग्रामचे व्हिडिओ शूट करायचे होते, सो त्यामुळे मी जरा घाईत होते आणि थकले पण होते, सो त्यामुळे व्लॉग वगैरे काही शूट केला नाही त्या दिवशी। तर मग फक्त एक दिवस मिस झालेला आहे आणि आज डे 6 आहे आणि डे 7 म्हणजे लास्ट दिवस आपला पारायणाचा। तर मग हे दोघं जे आहे, दोघं दिवसाचा एकच व्लॉग असणार आहे। तर ब्लॉगची जी स्टार्टिंग आहे तर ती मी आज डे 6 पासूनच केलेली आहे। खूप छान असा हाही ब्लॉग होणार आहे। 3 ब्लॉग आहेत पारायणाचे, आज मी एक ब्लॉग अपलोड करणार आहे, म्हणजेच गुरुवारी मी एक अपलोड करणार आहे आणि नंतर शनिवारी मग पूर्ण आपला उद्यापनाचा व्लॉग आणि आता जे शूट करते ते सगळं आजचा आणि उद्याचा व्लॉग शनिवारी अपलोड करेल। तर मी जो हा आता लुक करते ना प्रत्येक पारायणाच्या दिवशीचा, प्रत्येक वेगवेगळा लुक येलो साडीवर, असे सिंपल जॉर्जेटच्या साड्या ज्या आहेत ना मला खूप आवडतात, यांचाही एक व्हिडिओ बनवणार आहे निक स्टाईल्स माझ्या मेन चॅनलसाठी। तर मग अशा जॉर्जेटच्या साड्या आणि असा हा सिंपल नो मेकअप लुक मला खूप आवडतो। तुम्ही बघू शकतात अगदी बेअर फेस आहे, कुठल्याही प्रकारचा मेकअप नाही, आयब्रो फिलिंग नाही, काजळ नाही, काहीच नाही, फक्त टिकली आणि मंगळसूत्र वेअर केलेले आहे, तेही एकदम सिंपल आहे, आणि बँगल्स वेअर केलेल्या आहेत आणि ही जॉर्जेटची साडी आणि असं सिंपल प्लेन ब्लाउज। तर हा लुक मला खूप आवडतो। तर मैत्रिणींनो, आता मी इथे वाचनाला बसत आहे, तुम्ही बघू शकतात। तर छान अशी रांगोळी वगैरे आज पण काढायची होती, बट आधी मी सगळं वाचन वगैरे करून घेते आणि मग ह्या गोष्टी करत असते। तर आजची मांडणी अशी होती, पिंक कलरचा ड्रेस स्वामींना घातलेला मी, आणि त्यानंतर मग कालचीच रांगोळी आज राहू दिलेली मी, आणि मग नंतर सगळं फुलं वगैरे चेंज करून आरती वगैरे झाल्यानंतर मग सगळं करणार आहे। तर आज स्वामींचं रूप खूप सुंदर दिसत होतं, तुम्ही बघू शकतात, रोज वेगवेगळे ड्रेस, खूप छान वाटायचं जेव्हा पारायण होऊन जातं, उद्यापन होऊन जातं आणि जेव्हा आपण सगळी पूजा वगैरे मांडणी आवरतो, त्यानंतर 2-3 दिवस त्या जागेकडे बघून एकदम खाली खाली वाटतं की काहीतरी होतं आणि गेलं की जसं गणपती उठवल्यावर आपल्याला होतं ना, तर तसंच सेम मलाही फील झालं, कारण आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी मी हा व्लॉगचा व्हॉइस ओव्हर करते। तर मला उठल्या उठल्या आधी दिवा चालू आहे का ते बघायची सवय होती, कारण अखंड दीप आपण 7 दिवस लावतो, तर रोज उठलं की मी आधी त्या रूममध्ये जायची आणि दिवा चालू आहे का ते बघायची। पण आज परत मला डोक्यातच नव्हतं, मी झोपेतून उठून आली आणि त्या रूममध्ये बघितलं तर पारायणाची मांडणी वगैरे मी कालच काढून घेतलेली, सगळं आवरून घेतलेलं, सो म्हणून खूप खाली खाली वाटतं। तुम्हालाही तसं वाटत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून,
की तुम्हालाही तसंच फील होतं का. तर आता इथे मी नैवेद्य दाखवलेला आहे संध्याकाळी, तुम्हाला डिरेक्टली मी आता संध्याकाळचं दाखवणार आहे. आणि मग आरतीची तयारी, तर आधी समया लावून घेणार आहे. नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं की मग आरतीला सुरुवात करणार आहे. धूप दीप लावलेला आहे. अखंड दीप आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं. तुमच्याकडे जितका मोठा दीप असेल अखंड दीप तसा तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून पुन्हा पुन्हा तेल टाकण्याची तुम्हाला गरज नसेल आणि परत परत आपण चेक करत बसतो छोटा दिवा असला तर. म्हणून मग मी हा अखंड दीप घेतलेला आहे. तरी भरपूर वेळा मला चेक करावं लागलं. तर मला 1-2 मैत्रिणींच्या निगेटिव्ह कमेंट्स आल्या की तुम्ही ग्रंथ जो आहे तो त्या बॅगेत ठेवलेला आहे, मग काढताना तो हलतो वगैरे असं. तर ती जी ग्रंथाची बॅग आहे ती पूर्ण ओपनेबल आहे आणि ग्रंथ थोडाफार वाचनाच्या वेळेस आपला इकडे तिकडे होतच, असं नाही आहे की पूर्ण एकाच जागेवर स्टिक असेल. माझी जी ही बॅग आहे ती पूर्ण ओपनेबल आहे, म्हणून तशी काही मला गरज पडली नाही पुन्हा पुन्हा वर खाली करण्याची. तर अशा पद्धतीने मग मी इकडे नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे आणि मग आरतीला सुरुवात करणार आहे. बऱ्याचदा आम्ही 3 जण आरती करायचो. जर हे नसले तर मग मी एकटीच आरती करून घेत होती दोघं वेळेस. आणि बऱ्याचदा जेव्हा सकाळची आरती असते तेव्हाही मी एकटीच असायचे. 10 वाजेपर्यंत आपल्याला पारायणाची आरती जी आहे ती करायची असते. जस्ट माझी संध्याकाळची आरती झालेली आहे आणि आरती आज ही 6व्या दिवसाची आरती होती संध्याकाळची. तर उद्या सकाळीच माझं सगळं पारायणाचं उद्यापनाचं सगळं होऊन जाणार आहे. तर उद्या संध्याकाळची आरती नसेल, पूजा उद्याच मी बहुतेक आवरणार आहे सगळी. तर शुक्रवारी म्हणजे 7व्या दिवशी मी सांगता करणार आहे पारायणाची. सो म्हटलं चला आता सगळेजण होते, घरी होतो आणि मग आरती केली आम्ही तिघांनी मिळून. छान अशी आरती झाली. त्यानंतर आज स्वामींना पिंक कलरचं वस्त्र मी वेअर केलेलं आहे, म्हणून मी पण येल्लो आणि पिंक कलरची साडी वेअर केलेली आहे. तर छान वाटतं असं मॅचिंग आपल्यालाही सुंदर वाटतं आणि दिसायलाही छान दिसतं. तर बघू शकतात अशी आजची मांडणी आहे. आजचा लुक तुम्ही म्हणू शकतात स्वामींचा तर असा आहे. पिंक कलरचं वस्त्र वेअर केलेलं आहे आणि असे ऑरेंजिश कलरचे मी रोजेस आज स्वामींना वाहिलेले आहे. तर कसा वाटला स्वामींचा आजचा लुक कमेंट करून मला नक्की सांगा. रोज स्वामींना खूप छान छान वेगवेगळ्या कलरचे वस्त्र मी वेअर करवते आणि खूप सुंदर दिसते. मलाही खूप छान वाटतं आणि पूजाही खूप छान वाटते, प्रसन्न वाटतं. स्वामींचं रूपही खूप प्रसन्न होतं जेव्हा मी हे नवीन नवीन वस्त्र त्यांना घालते. नवीन नवीन रंग, वेगवेगळ्या रंगांचे नवीन नवीन प्रकारचे फुलं मी त्यांना वाहते. तर खूप छान वाटतं. मला हे पर्सनली खूप आवडतं. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही खूप छान वाटेल. भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्यांना पूजेची आवडही नव्हती, त्यांनी माझे व्हिडिओ बघून, त्यांनी व्हिडिओ थ्रू म्हणा किंवा सोबत असल्यामुळेही बराचसा फरक पडत असतो. तर बऱ्याचशा माझ्या स्कूल टाईमच्या फ्रेंड्स आहेत, कॉलेज टाईमच्या फ्रेंड आहेत, काही जवळच्या फ्रेंड्स आहेत. तर सगळ्या जणी खूप छान पूजा करतात आणि मला फोटो पाठवतात. तर खूप छान वाटतं. तुम्हीही सांगा पूजा कशी वाटली, कमेंट करून सांगायला विसरू नका. मैत्रिणींनो, माझ्या अगदी बालपणापासून मी महादेवाची खूप सेवा करत आलेली आहे आणि मला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं ती सेवा करून. तर अगदी 5वी ते 6वी मध्ये असताना तेव्हापासून पिंपळाच्या झाडाला दिवा लावण्यापासून
आजपासून माझी ही महादेवाची सेवा जी आहे ती सुरू झाली आणि मला माझ्या घरात महादेवाचं खूप असं मेन स्थान हवं होतं माझ्या हॉलमध्ये। तर म्हणून मग मी ही सुंदर अशी महादेवांची मूर्ती घेतलेली आहे। ही मूर्ती पोकळ असल्यामुळे मला सगळ्यांनी सांगितलं की पोकळ मूर्ती तुम्ही ॲज अ शो म्हणून ठेवू शकता, त्याला देव पण तुम्हाला द्यायचं नाहीये। जेव्हा आपण ही मूर्ती जर का मंदिरात ठेवली असती आणि भरीव असती तर आपण हिला देवाचं रूप आणि देवासारखी पूजा करू शकलो असतो, बट ही ॲज अ शोपीस म्हणून आम्ही ठेवलेली आहे। मला एक महादेवाचं अस्तित्व माझ्या घरामध्ये हवं होतं, सो त्यामुळे मी ही मूर्ती ठेवलेली आहे। तर आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की ही मूर्ती का ठेवली, महादेवाची मूर्ती चालत नाही तर कमेंट। तर आता पारायण चालू आहे आणि असंही काही विशेष दिवशी मी या मूर्तीला हार वगैरे वेअर करवते, फक्त पूजा आम्ही त्या मूर्तीची करत नाही। तर आता पारायण चालू आहे म्हणून ह्या मूर्तीला सुद्धा मी वेगवेगळ्या रोज माळ चढवत आहे। तर अशा पद्धतीने ही आजही सुंदर अशी माळ आणली आणि असा काही लुक आहे आजचा। मैत्रिणींनो, हा आहे नेक्स्ट डे म्हणजेच पारायणाचा 7वा दिवस, ज्या दिवशी मी उद्यापन करणार आहे। तर पहाटे उठून मग परत लवकरात लवकर मला सगळं आवरायचं होतं आणि लवकर वाचन करायचं होतं, म्हणून आज मी 3-3:30लाच उठलेले आणि लवकर वाचन वगैरे करून माझं सगळं 5:30-6 पर्यंत जवळजवळ होत आलेलं। आणि त्यानंतर मग उंबरठा लेपण वगैरे जी सगळी पारायणाच्या उद्यापनाची तयारी आहे ती सगळी तयारी मला करायची होती। परत टिफिन करायचा होता, त्यानंतर 10 वाजेला आपल्याला नैवेद्य द्यायचं होतं। सो म्हणून सगळं मी 6 वाजेपर्यंत आटोपून घेतलं वाचनाचं वगैरे। मी नेहमी 4:30ला किंवा 4ला उठत होते, बट आजच्या दिवशी मी 3-3:30लाच उठलेले आणि पहिल्या दिवशी पण मी 3लाच उठलेले। सो त्यामुळे तर आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वातावरण माझ्या किचनमध्ये असतं। आज थोडं ढगाळ वातावरण होतं, नाही तर पूर्ण सूर्यकिरण माझ्या किचनवर येतात। तर उठल्या उठल्या मला चहाची खूप गरज होती, कारण मी जेव्हा 3-3:30ला उठले तेव्हा मी चहा न घेता डायरेक्ट आंघोळ करून मी वाचनाला बसले होते। सो मग आता तुम्हाला मी आजचा सकाळचा सिनारिओ दाखवणार आहे। तर अशी असते आमची मॉर्निंग। तर इकडे मी ना आता तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासोबत की मी झाडांची काळजी कशी घेते आणि झाडांना मी काय खत देते, कसं मी झाडांना मेंटेन ठेवते, कारण माझ्याकडे भरपूर असे प्लांट्स आहेत, भरपूर असे फुलझाडं आहेत जे खूप छान आणि हेल्दी आहेत। तर त्यांची काळजी कशी घ्यायची ते दाखवणार आहे। तर आता 1 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे। तर मी झाडांना खत पाणी दिलेलं आणि 1 महिन्यात तुम्ही बघू शकता त्या गुलाबांना इतके छान असे पूर्ण झाड भरून त्यांना कळ्या आलेल्या आहेत। खूप छान असे हे व्हाईट गुलाब मला खूप आवडतं, सो त्यामुळे मी आणलेलं आणि अगदी बारीक बारीक छोट्या छोट्या जवळजवळ 10 ते 12 कळ्या आलेल्या आहेत प्रत्येक झाडाला। कढीपत्तासुद्धा अतिशय छान पूर्ण मी कटिंग केलेली, अतिशय छान पद्धतीने फुटलेला आहे कढीपत्तासुद्धा। ज्या गुलाबांना फुलं येत नव्हते ते खत घातल्यानंतर त्या गुलाबांना सुद्धा भरपूर अशा कळ्या, भरपूर असे हेल्दी ते झाडं झालेले आहेत आणि म्हणूनच मी ते शूट करून ठेवलेलं की मी काय काय ॲड करते, काय काय टाकते खत, जेणेकरून झाडं हेल्दी होतात। तर मग माझे सगळे झाडं मी गावाला गेल्यामुळे सगळे जवळजवळ सगळेच खराब झालेले, मग मी बरेचसे बदलले आणि जे चांगले होते ते राहू दिले आणि त्यांना खत पाणी व्यवस्थित देऊन मग त्यांचं मी छान असं एक रूटीन सेट केलं, पाणी वेळेवर दिलं। जेव्हा ऊन हवं, उन्हात मी काही जे आहेत ते माझ्या कॉर्नरला असल्यामुळे पूर्ण ऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून त्यांना प्रॉपर असं ऊन सावली सगळं व्यवस्थित देऊन मग असे आता ते झालेले आहेत। लवकरच व्हिडिओ शेअर करेन। त्यानंतर हे एक किचन माझं क्रॉकरी युनिट जे होतं ते मी पेंडिंग ठेवलेलं, जर मला वाटलं तर मी करणार होते। सो मग मी क्रॉकरी युनिट केलं आणि आता नवीन नवीन वस्तू घेते आणि लवकरच क्रॉकरी युनिटचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग आता दिवसाची सुरुवात चहाने करूयात। तर ऑलरेडी दिवस तर 3 वाजेपासूनच सुरू झालेला आहे। पारायणाच्या वाचनानंतर मग मी चहा घेणार आहे, मस्त गवती चहा वगैरे टाकून, इलायची टाकून मला चहा लागतो।
प्रॉपर आपण जे अमृततुल्य चहा जिथं आपण पितो सेम तसा चहा मला घरी बनवायला आवडतो। मग इथे मी व्यवस्थित चहा वगैरे बनवून घेतलेला आहे आणि मग नंतर स्वयंपाकाला लागणार आहे। तर पारायणाच्या दिवशी स्वयंपाकात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे घेवड्याची भाजी, जो श्रावणी घेवडा असतो ती। तर त्याआधी मी तुम्हाला हे कपांचं दाखवते ऑर्गनायझर। तर हे सुद्धा मी त्या क्रॉकरी युनिटला अटॅच केलेलं आहे, ॲमेझॉनवरून मागवलं, मला हवं होतं असं छान असे स्टायलिश कप लावायला। तर अजून मी कप वगैरे घेतलेले नाही आहेत, जे माझ्याकडे होते हे सगळ्यात सुरुवातीचे कप आहे माझ्या लग्नानंतरचे, म्हणून मग मी तिथे लावलेले आहेत। तर चला तर मग आता आपण पारायणाच्या जेवणाची गोष्ट करूयात। तर पारायणासाठी आपल्याला घेवड्याची भाजी फार महत्त्वाची आहे। पुरणपोळी तुम्ही करू शकाल तर अतिउत्तम, बट मला माझ्या मुलाला स्कूलला वगैरे सोडायचं असतं, तितका वेळ मला मिळत नाही आणि घरात मी एकटी असल्यामुळे मग मी 2 प्रकारच्या पुऱ्या केल्या, एक आपली रेग्युलर पुरी आणि एक गोड पुरी। त्यानंतर मी बासुंदी बनवली आणि वरण भात केला, जिलेबीचं नैवेद्य दिलं, गोड म्हणून जिलेबी आणि बासुंदी पण होती। तर अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य द्यायचा आहे। 10 वाजेच्या आत तुम्हाला नैवेद्य द्यायचा आहे। तर तुम्हाला नैवेद्यासाठी 3 ताटं ठेवावे लागतात। जर तुम्ही देवघरात पारायण करत असाल तर तुम्हाला 4 ताटं लागतात, एक कुलदैवताचं, एक गाईचं, एक ग्रंथाचं आणि एक दत्तांचं। तर असे 4 नैवेद्य द्यावे लागतात। बट मी देवघरात पारायण जे होतं ते मांडलेलं नव्हतं, वेगळ्या रूममध्ये होतं, म्हणून देवघरात 1 ताट मी कुलदैवताला दिलं आणि त्यानंतर मग 1 ताट मी गाईसाठी, एक ग्रंथासाठी आणि एक दत्तांसाठी, असे 3 ताटांचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं असतं। तर मैत्रिणींनो, इथे माझी चहा जी आहे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। चहाचे सुद्धा मी खूप छान छान शॉट्स घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने इथे चहा रेडी झालेली आहे। चहा घेतल्यानंतर सगळ्या कामांना मस्त सुरुवात करणार आहे। तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमची बाल्कनी, जी मॉर्निंगला अशा पद्धतीने दिसते, खूप सुंदर वाटतं। विंडोमधून घेतलेला हा शॉट आहे। सकाळी सकाळी असे जेव्हा आपण अर्ली मॉर्निंग उठतो ना, तर त्यानंतर सगळे कामं लवकर झाल्यानंतर आपल्यालाही खूप फ्रेश वाटतं। तसंच मलाही खूप फ्रेश वाटत होतं, म्हटलं चला हे आपण क्लिप्स आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूयात। नमस्कार मैत्रिणींनो, तर आता आरतीची वेळ झालेली आहे, नैवेद्य दाखवण्याची वेळ झालेली आहे आणि आता मी काय काय करणार आहे ते मी तुम्हाला फक्त बॅक साईडने दाखवू शकते, कारण आता खूप घाई होते मला। चला तर मग मी आता दाखवते पुढची प्रोसेस। तर मैत्रिणींनो, नैवेद्य वगैरे दिल्यानंतर तुम्हाला एक शवासनं जेव घालायची असते आणि तुम्हाला ब्राह्मणाला सुद्धा दान करायचं असतं, तुम्ही अन्नदानही करू शकतात। तर मी शवासनं म्हणून आमच्या घरी ज्या मेड्स येतात त्यांनाच मी दोघांना जेव घातलं, दोघं मायलेकी असतात, सो म्हणून मग मी दोघींना जेव घातलं, त्यांना एक साडी दिली, जेवण दिलं आणि दक्षिणा दिल्या। त्यानंतर मग संध्याकाळी मी ब्राह्मणांना दक्षिणा द्यायला गेले, कारण त्यांना जेवायला बोलवणं वगैरे ते पॉसिबल नव्हतं मला, माझ्या मुलाला स्कूलला वगैरे आणायला जावं लागतं, सो त्यामुळे मग मी लवकरात लवकर ते सगळं आटोपलं आणि मग अशा पद्धतीने उद्यापन जे आहे ते केलेलं आहे। पहिलं जे उद्यापन होतं त्या दिवशी मी सुट्टी घेतलेली आणि ते सगळं व्यवस्थित असं केलेलं, बराचसा वेळ माझा त्यात गेलेला, पण ह्या उद्यापनाला मला वेळही नव्हता, बट तरीसुद्धा मग सवाष्ण वगैरे जेव घालून ब्राह्मणाला मी दक्षिणा दिल्या आणि अशा पद्धतीने उद्यापन केलं। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात, मी वेळेअभावी अशा पद्धतीने केलेलं आहे। बट उद्यापनात आणि ग्रंथामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे की एक सवाष्ण तुम्हाला जेव घालायची आहे, ब्राह्मण जोडपं शक्य असल्यास तुम्हाला जेव घालायचं आहे, जर शक्य नसेल तर जाऊन त्यांना तुम्ही दक्षिणाही देऊ शकतात। तर तसंच मी आजचं जे उद्यापन आहे ते केलेलं आहे। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, मी ग्रंथानुसार सगळं फॉलो करते आणि ग्रंथात जसं दिलेलं तशा पद्धतीने आजचं उद्यापन जे आहे ते पार पडलेलं आहे। तर असेच माझ्या आयुष्यात योग येवत आणि
भरपूर असे पारायण माझ्या हातून व्हायला हवे अशी माझी पण इच्छा आहे. तर पारायण करणारी व्यक्ती ही ऑलरेडी मुळातच ही खूप भाग्यवान व्यक्ती असते आणि ते भाग्य मला लाभलं. त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे स्वामींचीही. मी पारायण केलं, माझ्याकडून ते शक्यही नव्हतं, बट अचानक ते सगळं माझ्याकडून घडत गेलं आणि आजपर्यंत माझे 2 पारायणं झाले. मला खूप आवडलं, प्रसन्न वाटतं त्या 7 दिवसात, खूप छान वाटलं आणि यापुढेही असेच पारायणं माझ्या हातून घडोत अशी माझी इच्छा आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. कमेंट करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. माझ्या मेन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. इंस्टाग्रामलाही तुम्हाला मला फॉलो करायचं आहे. तर मैत्रिणींनो, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.